नमस्कार मंडळी, मी वरद विजय चव्हाण तुम्हा सगळ्यांचं स्वागत करत आहे. म्हणजे नितीन अरुण थोरात साहेबांचं बुक कलेक्शन इकडे तुमच्यासमोर तुम्ही बघू शकताय. ओव्हरऑल त्यांची 8 पुस्तकं आतापर्यंत पब्लिश झाली होती. ती सगळीच्या सगळी पुस्तकं आपण अमेझॉनवरनं मागवली होती आणि पहिले 3 पुस्तकं जी मी त्यांची वाचली ते म्हणजे सगळ्यात पहिलं वाचलं होतं उंबरखिंड, मग क्षत्रिय कुलवंत साधू आणि मग साधू पुत्र शंभू. या तीनही पुस्तकांचे रिव्ह्यू आपण केलेले आहेत. ते जर व्हिडिओ तुम्ही बघितले नसतील तर त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत या कलेक्शन मधलं 4थं पुस्तक आणि जर मी चुकत नसेल तर माझ्या आयुष्यातलं आय थिंक 30वं पुस्तक असेल ते. आणि त्या पुस्तकाचं नाव आहे खंडोबा. आता जेजुरीला जाण्याचा माझा फार योग तसा आला नाही. आय थिंक आतापर्यंत 3 ते 4 वेळाच मी गेलो असेल जेजुरीला. बट या पुस्तकाच्या निमित्ताने पुन्हा एकदा मी ते रिव्हिजिट केलं आणि या तीनही पुस्तकं मतलब जी आधी उंबरखिंड असेल, क्षत्रिय कुलवंत साधू असेल किंवा साधूपुत्र शंभू असेल किंवा आता खंडोबा असेल, टाइम ट्रॅव्हल जे असतं ना की आपण सिनेमामध्ये बघतो की एडिट जे ज्या प्रकारे करण्यात येतं की वर्तमान काळ, मग भूतकाळ, मग भविष्य काळ एक्सेट्रा एक्सेट्रा, तसं नितीन अरुण थोरात साहेबांना रायटिंग मध्ये इतकं ते परफेक्ट जमलंय. म्हणजे याच्यात ऍक्च्युली या 3 पुस्तकात टू अँड फ्रो नाही होत, एक अख्खाच्या अख्खा टाइम ट्रॅव्हल होतो. अँब्युलन्सच्या आवाजासाठी माफी, मी परत एकदा रिपीट करतो की अख्खाच्या अख्खा टाइम ट्रॅव्हल या पुस्तकाच्या एका कॅरेक्टर बरोबर होतो आणि ते टाइम ट्रॅव्हल आणि सगळं काय आहे ते जाणून घेण्यासाठी हे पुस्तक नक्की वाचा. सर्वप्रथम बघूया या पुस्तकाचं अनबॉक्सिंग. सो हे जे काही मी पुस्तकं मागवले होते तर ती 3 पुस्तकं म्हणजे क्षत्रिय कुलवंत साधू, साधूपुत्र शंभू आणि उंबरखिंड हे एका पॅकिंगमध्ये आलं होतं आणि ही अजून एका पॅकिंगमध्ये ही 4 पुस्तकं एकत्र आली होती. त्याच्यात पहिलं पुस्तक तुम्ही बघू शकताय की कोप हे होतं. दुसरं बघूया. बाय द वे, रिव्ह्यू व्हिडिओमध्ये मी एक माती खाल्ली आणि ती माती म्हणजे याचा सिक्वल, खंडोबाचा जो सिक्वल आहे तो आहे महायोद्धा अंबालक्ष्मी. ते त्याच्यात लिहिलं होतं की कैलाश वंशी कादंबरी मालिका खंड पहिला, जे मी रिव्ह्यू व्हिडिओमध्ये म्हटलेला आहे. खंड पहिला होता खंडोबाचा आणि दुसरा होता याचा अंबालक्ष्मीचा. बट मला काही लिंक लागली नाही तेव्हा. बट आता जेव्हा मी महायोद्धा अंबालक्ष्मी हे पुस्तक वाचायला सुरुवात केलं आहे तर तेव्हा कळतं की जिकडनं खंडोबा संपतो तिकडनंच या पुस्तकाची सुरुवात होते. तो कॅरेक्टर मेन जो आदित्य आहे तो या पुस्तकामध्ये अंबालक्ष्मीमध्ये सुद्धा आहे. सो आता ती जरा काहीतरी लिंक लागते. फक्त स्टोरी वेगवेगळ्या आहेत. इकडे खंडोबाचं होतं, इकडे अंबालक्ष्मीचं आहे. आणि पॅकेजिंग तुम्ही बघू शकता व्यवस्थित अमेझॉननी हँडल केलं होतं, त्या बाबतीत त्याचं कौतुक. मला खंडोबा हे पुस्तक पडलं होतं अमेझॉनवरनं 320 रुपयाला. सो बाकी 30 रुपये कमी पडले असंच आपण शेवटी म्हणू, कारण इकडे त्याची किंमत आहे 350 रुपये. आता येऊया आपल्या रिव्ह्यूवर. सो मंडळी, तुम्ही बघू शकता की व्यवस्थित कंडिशनमध्ये अमेझॉनने हे पुस्तक डिलिव्हर केलं. 300 रुपये याची किंमत आहे. आता अमेझॉनवरनं कितीला मिळालं हे तुम्ही त्या अनबॉक्सिंगच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल. ही आहे या पुस्तकाची 7वी आवृत्ती, जर मी चुकत नसेल तर. हो, 7वी आवृत्ती आहे जी 15 ऑगस्ट 2024ला रिलीज करण्यात आली होती. आणि पहिल्या 2 पानामध्ये तुम्हाला नितीन साहेबांची एक सॉर्ट ऑफ प्रस्तावना वाचायला मिळते की त्यांनी हा विषय का निवडला ते, आणि लगेचच या कथेची सुरुवात होते. तर म्हणजे गोष्ट आहे आदित्याची. तुम्हाला फार स्पॉइलर न देता थोडक्यात जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल की नक्की या पुस्तकामध्ये काय आहे आणि त्या हिशोबाने तुम्ही मागवायचं की नाही ठरवणार असाल तर थोडक्यात सांगतो की गोष्ट आहे आदित्याची, जो एक आत्ताचा रिनाऊंड फिल्म मेकर आहे मराठीमधला. आदित्याच्या बालपणी एक ट्रॅजेडी झालेली असते. त्या ट्रॅजेडीमुळे त्याच्या आणि बाबांमध्ये असं एक कॉम्प्लिकेटेड नातं असतं. म्हणजे असं फार भांडण नसलं तरी कुठे ना कुठे जी काही ती ट्रॅजेडी झालेली आहे त्या ट्रॅजेडीसाठी तो स्वतःच्या बाबांना आणि बाबांच्या वाया जाऊन इनडिरेक्टली खंडोबाला ब्लेम करतो, असं कुठेतरी त्याच्या मनात चाललेलं असतं. एनिवे, सो गावात महाशिवरात्रीचा दिवस लवकरच येणार असतो. आदित्य कामानिमित्त नेहमी मुंबईला असतो. बाबा अजूनही जेजुरीच्याच तिकडे असतात. आणि मग एक योग असा येतो की एक फिल्म मेकर म्हणजे एक निर्माता आदित्यला अप्रोच होतो आणि सांगतो की तो खंडोबाचा खूप मोठा भक्त आहे आणि बजेटची काहीही चिंता करू नको, म्हणजे 100-200 कोटींचा सिनेमा खंडोबावर बनावा अशी त्या मेकरची इच्छा असते. आणि त्याला असं वाटत असतं की आदित्यनी ही फिल्म लिहावी आणि मग डिरेक्ट सुद्धा करावी. तर आता आदित्यला खंडोबांबद्दल तसं वरवर माहिती असलं तरी डिटेलमध्ये काही फार माहिती नाही की त्यांचं बालपण कसं होतं, त्यांचं लग्न कसं झालं माळसा देवी बरोबर, किंवा मग बाणूबाई कशी आली त्यांच्या आयुष्यात. तर मी ते बोलले की मी कसा फिल्म बनवू, मला तर काही फार माहिती नाही. तो निर्माता एवढा दिलदार असतो की तू टाइम घे, हवं तर 7-8 महिन्यांचा टाइम घे,
पण अमुक अमुक तारखेपर्यंत आपण फिल्मचं ऍटलिस्ट शूटिंग सुरू करूया, कारण तो जो मुहूर्त आहे तो गाठणं आपल्याला खूप गरजेचं आहे. आदित्य होतो ठीक आहे, तसं पण तो गावी येणारच आहे या महाशिवरात्रीच्या निमित्ताने, तर मग बघू काय होतंय. तर तो ऍक्सेप्ट करतो, कारण एक बर्डन पण असतं, कारण कधी नव्हे तेवढा बिग बजेट सिनेमा आपल्या हातातून जाऊ नये अशी सुद्धा एका फिल्म मेकरची स्वार्थी किंवा निस्वार्थी इच्छा असावी असं आपण म्हणू. तो होकार देतो, तो गावी परत येतो. महाशिवरात्रीच्या दिवशी दर्शनाला जातो पहाटे पहाटे. मध्येच पहिल्या घाटात त्याची गाडी बंद पडते. आता त्या घाटात त्याला नेमकं काय मिळतं ते तू जाणून घेण्यासाठी हे पुस्तक वाचा. आणि मग तो जेजुरीच्या दर्शनाला जातो. तर त्या दिवशी असतं काहीतरी सूर्यग्रहणाचा एकदम रेअरेस्ट दिवस असतो तो. आणि त्यांनी असं ऐकलं असतं की यापूर्वी जेव्हा असे या सूर्यग्रहणाचे योग आले होते तेव्हा नदीचं वाहतं पाणी थांबलं होतं, किंवा कुठली तरी फुलं सगळी लालच झाली होती काही क्षणांसाठी. तर मग तो असा खूप आतुर असतो की चला आता 8:20 ते ग्रहण आहे, तर मग आत्ता काय होणार असं करत करत तो. आणि जेजुरीचे तेव्हा 3 दरवाजे सुद्धा उघडले जातात, जे एरवी उघडले जात नाहीत. एरवी मेनच दरवाजा ओपन असतो दर्शनासाठी, पण महाशिवरात्रीला बाकीचे 2 दरवाजे सुद्धा उघडले जातात. सो तो प्रत्येक दरवाजाचं दर्शन घेतोय आणि त्याच्याबरोबर काहीतरी अशी एक चमत्कारिक घटना घडते. ती काय आहे ते जाणून घेण्यासाठी पुस्तक नक्कीच वाचा. आणि मग कट्टू ते दर्शन घेता घेता कधी आदित्य एका अशा काळात जातो ज्या काळातली लोक त्याला अजिबात माहिती नाहीये. ते वातावरण सुद्धा त्याला खूप अपरिचित आहे. आत्ताच्या टेक्नोसॅव्ही आणि मोठमोठ्या टॉवर्सच्या जमान्यातनं तो डायरेक्ट अशा युगात जातो जे युग त्याला अजिबात माहिती नसतं. आणि त्याचा सामना होतो पहिल्यांदा त्या युगात कर्मस्थी आणि सुमन सेन बरोबर. आता कुठे त्याला थोडा माहिती असतं की बाबा खंडोबानीच या दोघांचं वध केलं आणि आता हेच दोघं आपल्या समोर आहेत, तर आपण त्याच काळात तर नाही आलो असं. आणि मग कर्मस्थी आणि सुमन सेन यांच्या तो तावडीतनं सुटतो तर त्याच्या आयुष्यात एक रुद्र नावाचा व्यक्ती येतो. आता रुद्र स्वतःच्या एका ग्रुप बरोबर असतो जो याला का वाचवतो, मे बी डेस्टिनीनेच ते घडवून आणलं असेल. आता हा रुद्र आहे कोण? रुद्र दख्खन राष्ट्राचा एक राजपुत्र आहे. त्याच्या राज्यावर कर्मस्थी आणि सुमन सेननी हल्ला केला आहे, त्यामुळे त्याचे आई बाबा आणि सगळे सेफ ठिकाणी गेलेले आहेत. पण रुद्राचा एक हेतू असतो की त्याला ते राज्य परत मिळवायचं असतं आणि त्याच्यासाठी त्याची धडपड चालू असते. आता रुद्राची एक इमोशनल बॅक स्टोरी सुद्धा आहे. सो ती बॅक स्टोरी जाणून घेण्यासाठी सुद्धा हे पुस्तक नक्की वाचा. आणि मग रुद्रापासून आणि त्याच्या या फ्रेंड सर्कल पासून जो आदित्यचा प्रवास सुरू होतो, एक तर त्याला समजवायला, म्हणजे हा काय बोलतोय त्याला कळत नाही, ते काय बोलतोय याला कळत नाही, कारण दोघांच्या काळात आणि दोघांच्या भाषेत सुद्धा फरक पडतो काळानुरूप. हळूहळू रुद्राला पटतं की ओके आदित्य काहीतरी भविष्यात कसा बसा इकडे आलाय काय माहिती, पण ठीक आहे असं निरागस वाटतोय, असं काही डेंजर वाटत नाही येतो, त्यामुळे त्याला आपल्या ग्रुपमध्ये ठेवून देऊया. मग खंडोबाचा शोध हा कसा सुरू होतो रुद्राबरोबर आणि तो कसा जाऊन संपतो की जिकडे त्याला कळतं की ओके आत्ता मला सगळं कळलेलं आहे की ते एंडला आय थिंक जरा वाइंड अप केल्यासारखं वाटलं की एंडला थोडं तो फिल्म पण कसा बनवेल किंवा कसा बनवतो याच्याबद्दल त्याला टॉपिक मिळालंय असं काहीतरी जरा पाहिजे होतं. सो सांगण्याचा उद्देश हा की टाइम ट्रॅव्हल जे झालं होतं, जे रुद्रापासून चालू झालं, तिथपासून खंडोबाची संपूर्ण माहिती आदित्यला या प्रवासात कशी मिळते आणि परत तो आपल्या या वर्तमान काळात कसा येतो याच्यावर आधारित हे संपूर्ण पुस्तक आहे. पुस्तकात आय थिंक एक मोठा वॉर सुद्धा आहे, जवळजवळ 6 दिवस चालणारा वॉर. तो वॉर ज्या प्रकारे डिस्क्राईब केलाय की ज्या प्रकारे कैलासवासी कैलासवंशी कसे रुद्र याच्या आर्मी बरोबर मिळतात आणि कसे ते लोक ते जबडा बिबडा फाडणं आणि ते सही केलंय ते मेन्शन. म्हणजे आय विश जर बाहुबलीचा फाईट सिक्वेन्स तुम्हाला डेंजर वाटत असेल तर हा वाचताना आणि जर तुम्ही व्हिज्युअलाइज करताना ते वाचताना खरंच खूप मजा येते. त्यानंतर एक लव्ह स्टोरी परत चालू होते पुस्तकाच्या शेवटी आणि शेवटीचे काही कॉन्व्हर्सेशन्स तुम्हाला डेली सोप टाईप सुद्धा वाटतील. बट त्या वॉर जो इकडे जातो त्याच्यानंतर परत शेवटी पुस्तक थोडं खाली येतं, पण नंतर थोडं हळूहळू परत ग्रिप पकडून एंड होतो आणि एंड झाल्यानंतर
अरे संपलं आता पुढे काय, असा एक प्रश्न तुम्हाला नक्कीच पडतो. बट इकडे तरी लिहिलं होतं की खंड पहिला, त्यामुळे होपफुली मे बी काहीतरी असेल पुढे, माहिती नाही. आता पुढचं जे याचं मालिका आहे ती आहे अंबालक्ष्मी यांची. सो पुढचं पुस्तक मी वाचणार आहे अंबालक्ष्मींचं. सो ओव्हरऑल मी सांगू शकतो की खंडोबांबद्दल जर तुम्हाला त्यांच्या बालपणाबद्दल असं एक फॅन्टसी वाईज बघायचं झालं तर एक छान माहिती, एक छान पुस्तक तुमच्या भेटीला खंडोबा या निमित्ताने येईल. या प्रॉडक्टची लिंक, अमेझॉनची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. आणि नक्की तुम्ही प्रवास एन्जॉय करता, कारण ते कॉन्व्हर्सेशन सुद्धा खूप लाईट हार्टेड आणि ठेवलेलं आहे आदित्य मधलं आणि रुद्र मधलं. सो ते सुद्धा, आणि मग न कळत कसा आदित्य रुद्राच्या फॅमिली बरोबर, त्याच्या रिव्हेंज स्टोरी बरोबर कसा कनेक्ट होतो ते सुद्धा खूप छान प्रकारे एक्सप्लेन करण्यात आलेलं आहे. सो चांगलं आहे. एक मतलब जर रँक पुस्तकाला ऍक्च्युली आपण करू नये, बट या 3 पुस्तकांची लेवल खूप वेगळी होती आणि या पुस्तकाचं लेवल पण वेगळी असं नाही म्हणता येणार, बट थोडं आय थिंक असं होत होतं हे पुस्तक वाचताना. जो ग्राफ आहे तो असा वर खाली होत होता, जो या 3 पुस्तकांच्या बाबतीत नव्हता होत. बट तरी खूप छान प्रकारे रंगवलंय. ऍक्च्युली खूप काय सांगायची इच्छा आहे तुम्हाला, बट जर मी सांगितलं ना तर खूप पोपट होईल आणि मग स्पॉइलर दिल्यासारखं होईल. त्यामुळे नक्की हा रुद्राचा प्रवास काय आहे हे जाणून घेण्यासाठी हे पुस्तक, खंडोबा हे पुस्तक नक्की वाचा. मी आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र, येळकोट येळकोट, जय मल्हार.